हॅलो फ्रेंड, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सम ऑफ सिरीज 5 नंबरची कशी केली जाते. ओके, तर सम ऑफ द सिरीज हा आपला आजचा टॉपिक असणार आहे फ्रेंड्स. तर हा युनिट 4 आपण सुरू केलेला आहे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंगचं. ओके, आणि आज आपण बघणार आहोत सम ऑफ द सिरीज ऑफ 5 नंबर्स, म्हणजे 5 नंबरची सम्स कशी केली जाते. ऑलरेडी मी ह्याच्यावरती सर्व व्हिडिओ तयार केलेले आहेत की प्रोग्राम वगैरे कसा करतात ते बघून घ्या. तर फ्रेंड्स, बघूया आपण सम ऑफ द सिरीज. बघा, MSBTला क्वेश्चन काय आला होता. MSBTला असा क्वेश्चन आला होता फ्रेंड्स की राईट अँड काय होतं क्वेश्चन, राईट अँड ALP फॉर सम ऑफ सिरीज ऑफ 0 to 5 नंबर्स. समर 23ला हा क्वेश्चन विचारला होता. ओके, तर बघूया आपण त्याचा आन्सर कसा लिहायचा आहे. बघा, हा तुम्हाला आन्सरचा लॉजिक आहे, म्हणजे ओव्हरऑल प्रोग्राम कसा रन होणार आहे तो. पण त्याच्या अगोदर पहिले प्रोग्राम बघून घ्या. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ही हेडर फाईल सर्वांकडे कॉमन असते, राईट. आता मला 5 नंबर घ्यायचे आहेत, मग मी तर 5 नंबर घेतले. बघा, 1 2 3 4 5, कोणतेही रॅन्डम नंबर मी घेतले. 0 5 0 8 12 0 7 10. आता नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 हे काय जातले, मी व्हेरिएबल घेतले आणि सम नावाचा एक व्हेरिएबल घेतला, कारण आपण सम ऑफ द सिरीज बघत आहोत म्हणून, बरोबर आहे. तर हे 05 आहे, हा नंबर 1 मध्ये गेला. 08 आहे, नंबर 2 मध्ये गेला. 1 2 आहे म्हणजे 12 आहे, तो नंबर 3 मध्ये गेला. हे सर्व काय झाले, यांच्यामध्ये लोड झाले. ओके, आणि सर्वात कॉमन पार्ट म्हणजे फ्रेंड्स की जो आपला कोड डॉट स्टार्ट असतो, म्हणजे ज्याच्यापासून कोडची सुरुवात होते, म्हणजे हा तो सर्वांकडे करणार आहे, सेम राहणार आहे. ओके, आता पुढे बघून घेऊ की एक्झॅक्टली कोड रन कसा करा, म्हणजे कसा कोड आहे. बघा, पहिल्यांदा तुम्ही काय केला, मूव केला AL इज इक्वल टू AL0, म्हणजे ॲट द स्टार्टिंगला तुमची जी काही AL असेल ती तुमची काय असेल, 0 असेल. मग त्यामध्ये काहीच व्हॅल्यू नसेल, म्हणजे ही त्याची अशी 0, सिम्पली 0 नावाची ही AL असेल. ओके, आता पुढे बघा फ्रेंड्स, काय पुढे खूप अशी इंटरेस्टिंग, खूप म्हणजे इतका इंटरेस्टिंग आहे ना फ्रेंड्स, बघायचं आहे आपल्याला की तुम्हाला ते एकदम मजा सोडवायला. ओके, तर फ्रेंड्स, बघण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे व्हिडिओसाठी, कारण मी व्हिडिओ करायला खूप मेहनत केलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन हो, तिकडे तुम्हाला अपडेट पण दिली जाईल आणि तुम्हाला प्रत्येक नोट्स प्रोव्हाइड केली जातील. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता बघा काय केलं मी, ALला सम मध्ये मूव्ह केला, म्हणजे जो तुमचा AL होता, म्हणजे हा काय झाला, माझा सम झाला. ओके, हा काय तुमचा आहे सम. ओके, आता बघा फ्रेंड्स, काय त्यांनी सांगितलंय की मला पहिला नंबर ॲड करायचा आहे. माझा पहिला नंबर काय फ्रेंड्स, तर माझा पहिला नंबर बघा, इथे चेक करा. पहिला नंबर काय आहे, तर पहिला नंबर आहे हा बघा, हा 0.5, बरोबर आहे. मग मला 0.5 काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर मी सिम्पली काय करणार आहे बघा, की मी ॲड करणार आहे. नंबर 1 AL मध्ये मूव्ह करणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच मला 05 काय गेला तिकडे, त्याच्यामध्ये ॲड मूव्ह झाला, आणि सम करायचं आहे, मला ॲड करायचं आहे. म्हणजे स्टार्टिंगला काय आहे, हा 0 आहे, बरोबर आहे. 0 मध्ये काय होईल फ्रेंड्स, बघा सांगतो बघा, 0 मध्ये जेव्हा 05 जाईल तेव्हा काय होणार आहे, 05 गेल्यानंतर 05 होणार आहे. म्हणून आपण फ्रेंड्स काय केला आहे बघा, 05 पहिला नंबर ॲज इट इज इथं लिहून घेतला, बरोबर आहे. 05 ॲड केल्यानंतर मला काय ॲड करायचं आहे, माझा सेकंड नंबर तो आहे 08. 08 ॲड केल्यानंतर 13 होईल, बरोबर आहे. मग 13 इकडे गेला. 13 ॲड केल्यानंतर 13 मध्ये मला थर्ड नंबर ॲड करायचा, जो 12 आहे, मग तो ॲडिशन 25, मग 25 इथे गेला. 32 मध्ये मला किती ॲड करायचे, 25 मध्ये मला किती ॲड करायचे, 7 ॲड करायचे, मग तो होईल 32, आणि ॲट द एंड आपल्याला भेटेल 42. बघा, तुम्हाला सांगतो कसं आहे बघा, कोडचा लॉजिक समजून घ्या कसं करायचं. बघा, नंबर 2 आहे, आता नंबर 2 काय करणार आहे, AL मध्ये मूव्ह होईल, बरोबर आहे. म्हणजे नंबर 2 AL मध्ये येणार आहे, आणि तो ॲडिशन करणार आहे सम आणि AL सोबत. सम किती होती आपली, तर 05 होती. मग 05 मध्ये आपली सम किती होती सांगतो बघा, सम होती आपली 05, आणि ॲड आपण काय करणार आहे फ्रेंड्स, तो आपला सेकंड नंबर. तर आपला सेकंड नंबर काय इथं आहे 08. तर 08 दिसेल तुम्हाला. मग मी याच्यामध्ये ॲड काय करणार आहे फ्रेंड्स, तर मी ॲड करणार आहे 08ला.
मग टोटल किती होणार आहे 13. सो म्हणून मी काय केला फ्रेंड्स, इकडं काय घेतलं या पोझिशनला बघा, ह्या पोझिशनला मी 13 घेतला, बरोबर आहे. तर 13 मध्ये किती नंबर ॲड होणार, थर्ड नंबर ॲड होणार आहे बघा कसा तो. बघा आता थर्ड नंबर कुठे आहे, याच्यामध्ये थर्ड नंबर काय तुम्हाला दिसतोय, तर थर्ड नंबर आहे 12. तर 12 ॲड होणार आहे, राईट ना. मग तो 12 ॲड व्हायचं दाखवतो मी तुम्हाला, मी कसं ॲड होणार आहे तो. त्याच्या अगोदर मला एक क्लीन करू द्या पहिले, थांबा. हा तुम्हाला समजला. थर्ड नंबर बघा कसा ऍड करायचा बघा. हा थर्ड नंबर ऍड करण्यासाठी आहे ना फ्रेंड्स, आपण पहिले काय केला, मूव्ह केला एल मध्ये. हे बघा, वेट, हा एल मध्ये मूव्ह केला, बरोबर आहे, आणि ऍड केला सम सोबत. आता आपली सम किती आहे, आपली सम आहे 13 आणि आपल्याला किती ऍड करायचं आहे, थर्ड नंबर किती आहे 12 आहे. मग मी तो काय करणार, 12 ऍड करणार आहे फ्रेंड्स. मग जसं तुम्ही 12 ऍड कराल तेव्हा तो आन्सर किती येईल बघा, 12 ऍड कराल तेव्हा आन्सर येईल 25. म्हणजे थर्ड पोझिशनला किती येईल इथं 25. समजला. त्याचप्रमाणे सेम बघा, हा एक लक्षात ठेवा, एक सिंटॅक्स लक्षात ठेवा बघा. तुम्हाला काय करायचं फक्त हा एक सिंटॅक्स लक्षात ठेवायचा आहे. बाकी कड सर्वांक नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5. ट्रिक समजली. नंबर 1 लक्षात ठेवायचा आहे. नंबर इथे पण हा सेम कॉपी इथं करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, हा आहे ना, हा जो काय आहे सेमीकॉलनच्या पुढे तो काय आहे फ्रेंड्स, तो लिहायचं नाही, कारण तो काय असतो, तो लिहायचं नाही आहे. ओके, हे लिहायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे हे 2 लाईन लक्षात ठेवा आणि त्याच्या पुढे फक्त इथे नंबर 1 आहे, नंबर 2 करा, इथे नंबर 3 करा. ओके, आता पुढे बघा, आता हे पुढे सेम तसंच करायचं आहे फ्रेंड्स. नंबर 4 ॲड करायचा असेल तर आपण नंबर 4 ॲड करायचा असेल तर नंबर 4 करा, नंबर 5 करा, आणि ॲट द एंड जो एल मधला कंटेन असेल, जो आपला 47 आहे, सर्वांची ॲडिशन, तो कुठं मूव्ह होणार आहे, सम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, सम नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय होईल, तो मूव्ह होईल. बघितलं, सांगतो तुम्हाला पुढे बघा, हा सम नावाच्या व्हेरिएबलमध्ये तो मूव्ह होणार आहे आणि हा तुमचा कॉमन पार्ट असेल. इतकंच तुम्हाला प्रोग्राम करायचं. ओव्हरऑल प्रोग्राम बघायला गेलात तर हा प्रोग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. बघा, हा तुम्हाला एवढा पुरा प्रोग्राम लिहायचा आहे आणि परत हा सुद्धा प्रोग्राम त्याच्या खाली ऍड करा. ओके, हा तुम्हाला कमीत कमी 6 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन येईल, त्याची प्रिपेरेशन नक्कीच करा. तोपर्यंत मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.